इंडिया आघाडीच्या मोर्चा संदर्भात दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा आहे। सर्व विरोधी पक्षाचे खासदार या आंदोलनात सहभागी होतील। इंडिया आघाडी आज संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेते या मोर्चात सहभागी होतील। स्वप्नील, इंडिया आघाडीचा देखील आज मोर्चा दिल्लीत निघतोय, त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलनाची हाक आज विरोधकांची। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघतोय। लावी खरं तर महत्त्वाचं म्हणजे या मोर्चापूर्वी राहुल गांधी यांनी मतांच्या चोरी संदर्भात एक प्रेझेंटेशन जे आहे ते दिलं होतं। यामध्ये अनेक आरोप करण्यात आले होते, तसंच एका व्यक्तीच्या नावे अनेक मतदान सुद्धा झालं असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली होती आणि यावरूनच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हा इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा असणारे संसदीय कार्यालयापासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंतचा हा मोर्चा असणार आहे। खरं तर सर्व इंडिया आघाडीतील जे सर्व खासदार आहेत, प्रमुख नेते असणारे त्या मोर्चामध्ये सहभागी होणार, त्यामुळे विशेष लक्ष या मोर्चाकडे सुद्धा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लागलेलं आहे। मात्र जे आरोप राहुल गांधी यांनी केलेले आहेत त्या आरोपांवरती अद्यापही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सविस्तर असं उत्तर मिळालेलं नाहीये। मात्र राहुल गांधी यांच्यासह जे खासदार आज आंदोलन करणार आहे, या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा तो असणार आहे, तो म्हणजे मतांची चोरी आणि एकूणच ईव्हीएम मशीन संदर्भातली मुद्दा सुद्धा आज तापण्याची शक्यता आहे। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।